हॅलो फ्रेंड्स, आपण IPC मध्ये जनरल एक्सेप्शन्स हा टॉपिक बघत आहोत. या टॉपिक मध्ये आतापर्यंत आपण जनरल एक्सेप्शन मध्ये मिस्टेक ऑफ फॅक्ट, ज्युडिशियल ऍक्ट, ॲक्सिडेंट, त्याच्यानंतर ट्रिफलिंग ऍक्ट, त्यानंतर ऍक्ट कमिटेड बाय मायनर, पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, त्यानंतर परत आपण अजून काय बघितले, ऍक्ट ऑफ नेसेसिटी, ट्रिफलिंग ऍक्ट आणि कन्सेंट. हा एवढा पार्ट आपण कव्हर केलाय. सो जनरल एक्सेप्शन मधला लास्टचा पार्ट जो आहे तो आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, सेक्शन 96 to 106. हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मधला शेवटचा पार्ट आहे, तो आज आपण डिस्कस करणार आहे. तर म्हणजे आपला जनरल एक्सेप्शनचा पूर्ण टॉपिक कव्हर होईल. जनरल एक्सेप्शन आपण 3 टाइप मध्ये बघितले, 3 पार्ट मध्ये बघितले. हा त्याचा शेवटचा पार्ट आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, सेक्शन 96 to 106. ओके, सो आपण सेक्शन 96 ला सुरुवात करूया. सेक्शन 96. ओके, सेक्शन 96 काय सांगतो बघा. सेक्शन 96 हा जनरल रूल आहे बघा. मी वाचतो, आपण त्यानंतर मग डिस्कस करूया. राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, सेक्शन 96. नथिंग इज एन ऑफेन्स विच इज डन इन एक्सरसाइज ऑफ राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. नथिंग इज एन ऑफेन्स इफ, सेक्शन 96 काय सांगतो, इफ पर्सन कमिट एन ऑफेन्स इन एक्सरसाइज ऑफ राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स देन देयर इज नो ऑफेन्स. समजा ए हा इकडून चाकू घेऊन आला, ए पर्सन, आणि ए हा बी च्या अंगावर धावून आला चाकू घेऊन, आणि बी ने आपला बचाव करण्यासाठी बी ने आपली गन काढली आणि त्याला शूट केला आणि त्याला मारून टाकलं. तर बी ने राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला अगेन्स्ट ए. जर बी ने बंदुकीने गोळी नसती मारली तर ए ने त्याला मारून टाकलं असतं. सो बी युजेस हिज राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट ए. सो इट इज जनरल रूल. सेक्शन 96 फक्त जनरल रूल एक्सप्लेन करतो की एव्हरी पर्सन हॅज अ राइट टू यूज हिज राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तो त्याचा राईट, जो की राईट आहे राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स करण्याचा, स्वतःचं संरक्षण करण्याचा, तो अधिकार प्रत्येक व्यक्ती वापरू शकतो. आता तुम्ही एखाद्याला शूट कधी मारू शकता किंवा त्याचे काय काय पॉइंट्स आहेत. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स जसा एखाद्या व्यक्ती विरुद्ध आहे तसा तो प्रॉपर्टीच्या देखील रिलेटेड आहे. तर त्याचे काय काय पॅरामीटर्स आहेत ते आपण डिस्कस करूया. सेक्शन 96 हा जनरल आहे. सेक्शन 97 बघूया. सेक्शन 97. सेक्शन 97, राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी और प्रॉपर्टी. प्रायव्हेट जसं आपण बोललो बॉडी आणि प्रॉपर्टी असे दोन प्रकार पडतात बघा. राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेंस्ट बॉडी और अगेंस्ट प्रॉपर्टी. म्हणजे जनरल एक्सेप्शन मध्ये एक पार्ट आहे तो म्हणजे राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ओके, आणि ह्या पार्ट मध्ये दोन पार्ट पडतात, अगेंस्ट बॉडी आणि अगेंस्ट प्रॉपर्टी. तर ते दोन पार्ट काय आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. सेक्शन 97 काय सांगतो बघा. Every person has a right of private defense of own body or body of another person against offense affecting human body, and own property or property of another person against offense of theft, mischief or criminal trespass. Okay, so against body
तर या बॉडीचे अगेन्स्ट बॉडीचे दोन प्रकार पडतात. तर हिज ओन बॉडी आणि तसेच इकडे सेम आहे. सो सेक्शन 97 हा आपण जरा पार्ट मध्ये डिवाइड करून केलेला आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहावं. सेक्शन 97 राइट ऑफ प्राइवेट डिफेन्स अवेलेबल अगेंस्ट बॉडी और अगेंस्ट प्रॉपर्टी. अगेंस्ट बॉडी के दोन टाइप केलेले आहेत. हिज ओन बॉडी स्वतःच्या बॉडीचं तर आपण राइट ऑफ प्राइवेट डिफेन्स यूज करू शकतो. शिवाय अनदर बॉडी ऑफ अनदर पर्सन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं जर असेल तर अगेंस्ट प्रॉपर्टी स्वतःची प्रॉपर्टीचं आपण संरक्षण करू शकतो. तसेच इतर व्यक्तीच्या प्रॉपर्टीचं देखील आपण संरक्षण करू शकतो. म्हणजे इतर व्यक्तीच्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्याकरिता आपण आपला राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स देखील यूज करू शकतो. फक्त या अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये ऑफेन्सेस कोणकोणते येतात, प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट कोणकोणते ऑफेन्स असेल तर तुम्ही राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. तर प्रॉपर्टीचे ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टीचे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये बरेच सारे ऑफेन्सेस आहेत, जवळपास 7 ते 8. तर त्या ऑफेन्स पैकी कोणते असे ऑफेन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. तर ते 3-4च ऑफेन्स आहेत. जसं की थेफ्ट, मिस्चिफ और क्रिमिनल ट्रेसपास. इथे मी लिहून ठेवतो. क्रिमिनल ट्रेसपास. सो अगेन्स्ट प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. पण प्रॉपर्टीच्या रिलेटेड थेफ्ट, मिस्चिफ आणि क्रिमिनल ट्रेसपास हे 3च ऑफेन्स जर होत असले तर तुम्ही राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. अदरवाइज तुम्ही करू शकत नाही. तर थेफ्ट, मिस्चिफ, क्रिमिनल ट्रेसपास काय आहे हे आपण त्यावेळेला डिस्कस करणार आहोत. आता फक्त हे लक्षात ठेवा की अगेन्स्ट प्रॉपर्टी व्हेन ऑफेन्स इज कमिटेड थेफ्ट, मिस्चिफ और क्रिमिनल ट्रेसपास. ओके. त्यानंतर हा झाला आपला सेक्शन 97. सेक्शन 98 बघूया. हे तुम्ही असं डिवायडेशन एका नोटबुक मध्ये लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते समजण्यासाठी आणि पेपरामध्ये लिहायला पण सोपं जाईल. फक्त मी हे असं हे केलंय चार्ट वर टाइप. तुम्ही लिहिते वेळी फक्त चार्ट काढू नका, ते पॅराग्राफ वाईज करा. हे मी आता पुसून घेतो. आपण सेक्शन 97 पर्यंत आलो. सेक्शन 98 बघूया. हे मी जरा पुसून घेतो. सेक्शन 98 आहे जो है राइट ऑफ प्राइवेट डिफेन्स अगेंस्ट पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. सेक्शन 98 हो सेक्शन 98. ओके. आता राइट ऑफ प्राइवेट डिफेन्स अगेंस्ट पर्सन ऑफ अनसाउंड माइंड.
तर आधी आपण हा वाचूया आणि मग आपण एक्झाम्पल थ्रू किंवा त्याचं डिस्कशन करूया. बघूया. एव्हरी पर्सन हॅज अ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट एनी ऍक्ट committed by unsound mind or person under the influence of intoxication if there is apprehension to body. म्हणजे आपण अनसाउंड माइंड सेक्शन 84 चा बघितला, त्याच्यामध्ये अनसाउंड माइंड कोण हे आपण सांगितलं, आणि इंटॉक्सिकेटेड पर्सन जे की आपण एक एक्सेप्शन बघितलं आहे की पर्सन इंटॉक्सिकेटेड असेल तर त्याने जर कोणता ऑफेन्स केला तर तो जनरल एक्सेप्शन मध्ये आपण बघतो. इंटॉक्सिकेटेड पर्सन बघितला आणि अनसाउंड माइंड. तसंच या जनरल एक्सेप्शन मध्ये समजा अनसाउंड माइंड पर्सन तुम्हाला मारायला आलाय तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता का? तर सेक्शन 98 सांगतं की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. एखादा अनसाउंड माइंड आहे तो तुम्हाला चाकू घेऊन तुम्हाला मारायला येत आहे तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स स्वतःचा बचाव तर करणार ना, त्याला मारणार, त्याला बाजूला करणार, काही ना काहीतरी करून स्वतःचा बचाव तर, भले तो अनसाउंड माइंड आहे पण स्वसंरक्षणाचा अधिकार तुम्हाला आहे, भले तो अनसाउंड माइंड असू दे किंवा साउंड माइंड असू दे. सो सेक्शन 98 आपल्याला हे सांगतो की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. Every person has a right of private defense against any act committed by unsound mind or person under influence of intoxication if there is a apprehension to body. तुमच्या हे जे आपण जरा हे करून बघूया, म्हणजे आपण पॉइंट्स काढून बघूया. पहिला प्रश्न काय आहे, पहिलं पॉइंट काय म्हणते, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. तर दिस राईट इज हा पहिला पॉइंट आपण, दिस राईट इज यूज अगेन्स्ट अनसाउंड माइंड पर्सन. ओके. त्यानंतर दुसरं काय, दिस राईट इज यूज अगेन्स्ट पर्सन इंटॉक्सिकेटेड पर्सन. ह्या दोन व्यक्तींविरुद्ध तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणजे सेक्शन 98 यूज होतो. त्यानंतर सेक्शन 98 मधला सर्वात महत्त्वाचा पॉइंट जर काय असेल तर ऍप्रिहेन्शन. तुमच्या बॉडीला जरा ऍप्रिहेन्शन म्हणजे धोक्यात आहे वगैरे, तुमच्या बॉडीवर कोणी अटॅक वगैरे केलेला आहे, अशा वेळेला तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकतात अगेन्स्ट पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. ओके. आणि इंटॉक्सिकेटेड पर्सन, इथे बॉडी हा शब्द फक्त, प्रॉपर्टी दिलेला नाहीये. सो हा झाला सेक्शन 98. सेक्शन 98 काय सांगतो, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. ओके. सो नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन आपण जरा मी पुसून घेतो, 2 मिनिटं. सो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आपण बघत आहोत. त्यातला पहिला भाग आपण बघणार आहोत, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी. आपण दोन पार्ट बघितले, एक आहे बॉडी, सेकंड आहे प्रॉपर्टी. तर आता आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी बघत आहोत. सेक्शन 100 टू 102 पर्यंत, 100 ते 102 पर्यंतचे हे सेक्शन आहेत, म्हणजे 3 सेक्शन, 100,
101 आणि 102. So section 100 state that a right of private defense extend to cause death. Extend to cause death. तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करताना तुम्ही कोणकोणते असे ऑफेन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही एका व्यक्तीची डेथ देखील केली तरी देखील तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलाय असं आपण म्हणू शकतो. समोरचा व्यक्ती आला तुम्हाला जस्ट समजा तुम्हाला एखादा आणि हर्ट करायला आलाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याने तुम्हाला काही जास्त जखम वगैरे होणार नाहीये तर तो येतोय काठी घेऊन. हा काय काठी घेऊन तो येतोय तुम्हाला मारायला आणि तुम्ही तुमच्या हातातली गन काढली आणि डायरेक्ट त्याला मारून टाकलं तर तो तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मानता येणार नाही. तो तुम्हाला मारायला आलाय तर तुम्ही पण त्याला मारायला पाहिजे किंवा असं काहीतरी राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलं पाहिजे. तुमचं भांडण झालंय त्याने काठीने तुम्हाला मारायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही डायरेक्ट गन काढून तुम्ही त्याला मारतायत म्हणजे तुम्ही तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करत नाहीये. तर असे कोणकोणते ऑफेन्स आहेत की ज्याच्यात तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करतात आणि समोरच्याची डेथ झाली तरी पण असं कन्सिडर करण्यात येईल की तुम्ही हे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही तिथे यूज केला आहे. तर असे एकूण 6 ऑफेन्सेस आहेत. पहिलं काय सांगतो डेथ इज कॉज म्हणजे तुमच्यावर असा अटॅक करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये अशी शक्यता आहे की तुमची डेथ होऊ शकते. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकतात आणि समोरच्याची डेथ देखील करू शकतात. मग तुम्हाला सेक्शन 100 खाली बेनिफिट भेटला जातो जनरल एक्सेप्शनचा आणि तुमच्या हातून गुन्हा झाला नाही असं कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे तुम्ही त्याला मारून टाकलं ते झाले पण त्यावेळी सिच्युएशन अशी असणं गरजेचं आहे की जर तुम्ही तो पॉवर यूज केला नाही समोरच्याची डेथ केली नसती तर तुमची डेथ झाली असती. सेकंड ग्रीवियस हर्ट. आता सेकंड आहे तो म्हणजे ग्रीवियस हर्ट. समोरच्यांनी असं काहीतरी केलं ज्याच्यामुळे तुमचे ग्रीवियस हर्टची डेफिनेशन मध्ये आपल्याला समजते की कोणकोणते 7 पॉइंट आहेत की ज्या 7 पॉइंट खाली ग्रीवियस हर्ट होऊ शकतो. त्यामध्ये येतं एमॅस्क्युलेशन, परमनंट प्रिव्हेंशन ऑफ ईदर आय तुमचा कान वगैरे डोळ्याला समजा काही होऊ शकत असेल किंवा ईदर इयर कानाला काही होऊ शकत असेल. डिसलोकेशन ऑफ बोन ऑर टूथ म्हणजे तुमच्या बोनला किंवा दाताला वगैरे अशी काही इजा होऊ शकतो. अशा प्रकारे समोरच्याने मारलं ज्याच्यामुळे तुमचा हाताचा समजा डिसलोकेशन ऑफ बोन तुमच्या हाताची किंवा मांडीची वगैरे अशी एखादी हड्डी जी असते ना बोन तो तुटू शकतो म्हणजे फ्रॅक्चर होऊ शकतो इन शॉर्ट. त्यानंतर असं काही समजा त्याने मारलं तर त्यामुळे जवळपास 20 दिवस तुम्हाला बेड रेस्ट घ्यावी लागणार आहे. असा एखादा ऑफेन्स होणार असेल तर अशा ऑफेन्स मध्ये तुम्ही समोरच्याची डेथ देखील केली तर तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करत आहात असं कन्सिडर करण्यात येईल. ओके. सो असॉल्ट विथ इंटेंट टू कमिट रेप. जर रेप होत असेल आणि तुम्ही इंटेन्शन असं असेल की रेप कमिट करायचं तर अशा वेळेला तुम्हाला पॉवर आहे की त्या व्यक्तीची तुम्ही डेथ करू शकता. म्हणजे त्यावेळी तुम्ही समजा रेप करत आहे व्यक्ती तर त्याला म्हणजे रेप करून न देण्याकरिता तुम्ही तुमचा प्रायव्हेट डिफेन्स यूज केला आणि त्यामध्ये समोरच्याची डेथ झाली तर तो तुमचा प्रायव्हेट डिफेन्स झाला. तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही तर तो तुमचा प्रायव्हेट डिफेन्स झाला. इवन दो डेथ इज कॉज जरी त्याची डेथ झाली तरी देखील तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलेला आहे असं कन्सिडर करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला काही शिक्षा होणार नाही. त्यानंतर टू कमिट किडनॅपिंग आणि ॲबडक्शन. किडनॅपिंग आणि ॲबडक्शन काय आहे त्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहे. किडनॅपिंग ॲबडक्शन हे ऑफेन्स झाले असतील एखाद्याला किडनॅप केलेला आहे तर तो आपला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकतो. wrongfully confinement under such circumstances that there is a reasonable apprehension that public authority cannot be called. wrongful confinement म्हणजे काय आणि wrongful restraint म्हणजे काय. wrongful restraint आणि wrongful confinement यांच्यामध्ये डिफरन्स काय
हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आधी रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणजे कसं, एखाद्या जागेमध्ये असं कोंडून ठेवणं एका व्यक्तीला. ओके, म्हणजे त्याला पकडलंय, त्याला पकडून घेऊन अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की त्याला कुठल्याच दिशेला मूव्ह करता जाता येत नाही, 4 भिंतीच्या आतमध्ये ठेवले, त्याला म्हणतात रॉंगफुल कन्फाइनमेंट. ओके. आणि समजा रॉंगफुल रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, ए हा व्यक्ती आहे, त्याला या रस्त्याने जाऊन देत नसतील, म्हणजे ए व्यक्ती इकडे इकडे कुठेही जाऊ शकते, पण बी ने त्याला इकडे येण्यास बंदी घातली, तर ए ला रॉंगफुल रिस्ट्रेन केलं असेल असं म्हणायचं. पण जर ए ला कुठल्याच दिशेला जाता येत नसेल तर त्याला रॉंगफुल कन्फाइनमेंट केलं असं म्हटलं जातं. हा दोन रॉंगफुल रिस्ट्रेन आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट मधला हा डिफरन्स झाला. तर हे रॉंगफुल रिस्ट्रेन रॉंगफुल कन्फाइनमेंट काय आहे, त्याचे इसेन्शियल एलिमेंट्स काय आहेत, ते आपण तो ऑफेन्स बघतोय डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. बरं, मग रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणजे मध्ये पनिशमेंट काय आहे हे आपण ज्या वेळेला आपले ऑफेन्स अगेन्स्ट बॉडी हे हा टॉपिक जेव्हा आपला डिस्कस होणार आहे तेव्हा आपण रॉंगफुल कन्फाइनमेंट, ग्रीवियस हर्ट, रेप हे आपण सगळे डिस्कस करणार आहोत तिथे. सो रॉंगफुल कन्फाइनमेंट तुम्हाला कळायला असेल इन शॉर्ट यामध्ये. आता तुम्हाला असं रॉंगफुल कन्फाइनमेंट केलंय, पण wrongful confinement under such circumstances that there is a reasonable apprehension that public authority cannot be called. Public authority म्हणजे पोलीस, पोलिसांना तुम्हाला बोलवता येत नसेल, तुम्हाला अशा ठिकाणी समजा रॉंगफुल कन्फाइनमेंट करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणाहून तुम्ही पोलिसांशी संपर्क साधू शकत नसाल, तर अशा वेळेला ज्या व्यक्तीने तुम्हाला रॉंगफुल कन्फाइनमेंट केलेलं आहे त्याची जर तुम्ही डेथ केली, समजा तुम्ही तुमच्या हातात चाकू आहे, तुम्हाला रॉंगफुल तिथं तुम्हाला काही भेटलं असतं आणि म्हणजे सळी वगैरे काहीतरी भेटली आणि त्या सळीने तुम्हाला ज्या व्यक्तीने कन्फाइनमेंट केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ए ला बी ने कन्फाइनमेंट केले, तर बी ला तुम्ही ती सळी समजा डोक्यात घातली आणि तिथून तुम्ही पळालात आणि तुम्ही डोक्यात घातल्यामुळे त्या बी ची जागेवर डेथ झाली, तर तुम्ही डेथ केली, थोडक्यात तुम्ही मर्डर केला असं कन्सिडर करण्यात येणार नाही. तर अंडर सेक्शन 100 खाली तुम्हाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा बेनिफिट भेटेल आणि तुम्ही कोणत्याही ऑफेन्स केलेला नाही असं कन्सिडर करण्यात येईल. फक्त रॉंगफुल कन्फाइनमेंट असं असणं गरजेचं आहे की देयर इज अ रिजनेबल अप्रिहेन्शन दॅट पब्लिक ऑथॉरिटी कॅनॉट बी कॉल्ड. तुम्ही पोलिसांना बोलू शकत नसाल तर तुम्ही डेथ करू शकता. जर तुम्हाला अशी संधी आहे की तुम्ही पोलिसांना बोलू शकताय आणि तुम्ही डेथ केली तर ते नाही होऊ शकत, तर तुम्हाला हा सेक्शन 100 चा बेनिफिट भेटणार नाही. हे 5 क्लॉज झाले. अजून एक 6वा एक क्लॉज आहे, तो आपण बघूया. जरा पुसून घेतो मी. 6वा पॉइंट आहे तो म्हणजे ऍसिड अटॅक. ऍसिड अटॅक. ओके, समजा आता ऍसिड अटॅक झालेले बरेचसे तुम्ही गोष्टी बरेचसे तुम्ही पाहिलं असेल की ऍसिड अटॅक वगैरे केले जातात. तर ऍसिड अटॅक समजा होत असेल, एखाद्या व्यक्तीचा ऍसिड फेकणार आहे आणि समोरच्या मुलीने वगैरे डेथ केली, तर त्यांना अंडर सेक्शन 100 खाली त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा ऑफेन्स केलेला नाही, तर त्यांनी स्वतःचा बचाव राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलेला आहे. जरी अशा सिच्युएशन मध्ये त्यांच्याकडून जो ऍसिड अटॅक करत आहे त्याची डेथ झाली तरी देखील त्यांनी कोणताही ऑफेन्स केला नाही, तर त्यांनी त्यांचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलाय असं कन्सिडर करण्यात येईल. सुरुवातीला 5च क्लॉज या सेक्शन 100 मध्ये होते, पण 2013च्या अमेंडमेंटने 2013 ची जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटने
ऍसिड अटॅक हे क्लॉज त्यामध्ये ऍड करण्यात आलं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सटेंड टू कॉज डेथ मध्ये. सो आता सध्या या सेक्शन मध्ये 6 पॉइंट ऍड आहेत. आधी 5 होते, आता हा 6वा नवीन क्लॉज ऍड करण्यात आला. ओके, हा एक पॉइंट तुम्ही लिहून घ्या. बाकीचे पॉइंट मी इथं एक्सप्लेन पण केलेले आहे. ओके, आता हे मी पुसून घेतो. सो आता आपण सेक्शन 101 काय तो बघणार आहोत. ओके, आता आपण काय बघितलं, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट बॉडी आपण बघत आहोत. त्यातला तुम्ही डेथ कुठपर्यंत करू शकतात, असे कोणते ऑफेन्स आहेत यामध्ये एखाद्याची डेथ जरी झाली तरी असं कन्सिडर करण्यात येईल की यामध्ये त्याने राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलेला आहे. ओके, आता 101 हे सांगतो की 101 सांगतं की तुम्ही डेथ न करता इतर असे कोणत्या ऑफेन्स मध्ये आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डेथ नाही करू शकत पण तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केल्याचं कन्सिडर करण्यात येईल. तर वर्डिंग काय त्यांची ते आपण बघूया. अंडर सेक्शन 101 when right of private defense of body extend to cause any other harm other than death, तुम्ही डेथ सोडून काही करू शकता. म्हणजे त्याचं तुमची राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला आणि त्यामध्ये त्याचं म्हणजे फ्रॅक्चर झाला किंवा तुम्ही राईट ऑफ तो जरा जखमी झाला वगैरे, तर असं कधी करतात तर सेक्शन 101 खाली त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्हाला भेटेल. When assault is of such a nature that which is not mentioned under section 100, right of private defense of body extend to cause any harm other than death. सेक्शन एकदम सिंपल आहे. सेक्शन 100 मध्ये आपण जे जे ऑफेन्स बघितले की ते ऑफेन्स केले तर तुम्ही समोरची डेथ देखील करू शकता. समजा जे की ते जे ऑफेन्स होते त्या ऑफेन्स व्यतिरिक्त एखादा गुन्हा केला, आपण बघितलं ग्रीवियस हर्ट केलं तर तुम्ही डेथ करू शकता. पण ग्रीवियस हर्ट न करता फक्त हर्ट केलं, एखाद्याने फक्त हर्ट केलंय, ग्रीवियस हर्ट वेगळा आणि हर्ट वेगळा, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते, किंवा स्लाइट हार्म केला एखाद्याला. ओके, तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याची हे नाही करू शकत, डेथ नाही करू शकत, पण तुम्ही त्याला थोडंफार जखमी वगैरे असं करू शकता. एनी अदर हार्म इज कॉज. ओके, म्हणजे ते जे ऑफेन्स सोडून बाकी तुम्ही जर का काही केलं, तुमच्यावर अटॅक वगैरे होत असला बाकी काही, तर त्यामध्ये तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही डेथ नाही करू शकत त्यांची. ओके, आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आता काठी घेऊन तुम्हाला मारायला आलाय. आता काठीने कोण मारणार नाही हे तर म्हणजे सतत बुद्धी सांगते माणसाची की माणूस मारणार नाही. काठी घेऊन आलाय आणि मारतोय, फार फार तर काय होईल, तुम्हाला हर्ट होईल. ओके, काठीने काय असते पण हाताचं फ्रॅक्चर वगैरे काय होत नाही. एक काठी आहे, काठीने होतो, पण एक काठी अशी फॉर एक्झाम्पल छोटीशी अशी काठी आहे. ओके, एकदम मोठी काठी असली तर फ्रॅक्चर पण होऊ शकतो, पण एक छोटीशी काठी आहे आणि तुम्हाला माहिती की ह्याने तुमचं काही फ्रॅक्चर वगैरे होणार नाहीये, फक्त लागेल वगैरे एवढं. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही त्याची डेथ नाही करू शकत. तुम्ही जर त्याची डेथ केली तर तुमच्या विरुद्ध गुन्हा होईल, मग तुम्ही मर्डर केलं असं म्हणून तो गुन्हा होईल. पण जर का तुम्ही फक्त त्याला त्याच लेवलचं हार्म वगैरे करू शकता. ओके, तुम्ही पण त्याला मारायचं, मग त्याच्यात त्याला पण लागू शकता, तुम्ही पण त्याला म्हणजे मारू शकता असं, पण त्याच्यात डेथ नाही करायची. एवढंच आपलं सेक्शन 101 सांगतो. नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे 102. ओके, 101 सिंपल आहे. म्हणजे 100 मध्ये जे काही ऑफेन्स दिले, जिथे असे ऑफेन्स घडले तर तुम्ही समोरची डेथ देखील करू शकता.
पण ते ऑफेन्स जर का नसतील, त्यातला इतर कोणता जरी गुन्हा असेल, तर तुम्ही तिथं डेथ नाही करू शकत. फक्त तुम्ही देखील एनी अदर हार्म, म्हणजे तुम्ही इतर त्याला पण डेथ नाही करू शकत, पण तुम्ही तुमच्या राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये त्याला मारू वगैरे शकता. एवढंच आहे. सेक्शन 102 काय सांगतो बघा, कमेन्समेंट अँड कंटिन्यूअस ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी. आता राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स सुरू कधीपासून होतो आणि राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कधी संपतो हे माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, ए आणि बी चं भांडण झालं, ए आणि बी चं भांडण झालं, बरोबर. ए ने बी ला मारलं, बी ला इंजुरी झाली आणि बीचा हात फ्रॅक्चर झालं त्यामध्ये, आणि बीचा हात फ्रॅक्चर झाला, बरोबर. त्याला झाली ग्रीवियस हर्ट, म्हणजे बरोबर. आणि त्याला तिथून नेण्यात आलं, म्हणजे बी ने ए ला काहीच नाही केलं, फक्त याला ग्रीवियस हर्ट झालं. ए मागून वगैरे आला असेल, बी ला मारलं, बीचा हात फ्रॅक्चर झाला आणि त्याला ग्रीवियस हर्ट झालं. बी ला हॉस्पिटलमध्ये नेलं, तो हॉस्पिटलमध्ये गेला, बरा झाला. 10-15 दिवसांनी तो परत आला. नंतर त्याला कळालं, अरे आपल्याला ग्रीवियस हर्ट केलेला आहे, आपण त्याची डेथ पण करू शकतो. मग नंतर काही दिवसांनी 15-20 दिवसांनी तो गेला, समोरून ए रस्त्याने चालत येत आहे, बी ने गन काढली आणि मारली, आणि त्याला गन पॉइंटवर ठेवून त्याला मारून टाकले, त्याची डेथ झाली. उद्या ए ला बी ला घेऊन गेले जेलमध्ये, तर बी ने असं नाही म्हणायचं, अरे मी 15 दिवसापूर्वी त्याने मला मारलं, मला ग्रीवियस हर्ट झालं बघा, आणि सेक्शन 100 मध्ये सांगते, जर का ग्रीवियस हर्ट तुम्हाला झाली तर तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये तुम्ही समोरच्याची डेथ देखील करू शकता. तर तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कधी यूज करू शकता, ओके, ऑफेन्स असताना, तर कधी यूज करू शकतात, कुठपर्यंत तुम्ही यूज केला पाहिजे, हे आपल्याला सेक्शन 102 मध्ये सांगतो. ओके, आता तुम्ही 15 दिवसांनी तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करताल तर ते चुकीचं आहे. ओके, सो सेक्शन 102, commencement and continuance of right of private defense of body. When reasonable apprehension to body commence, right of private defense of body commence. ओके, तुम्हाला रिझनेबल ऍप्रिहेन्शन म्हणजे सेक्शन 102 मध्ये रिझनेबल ऍप्रिहेन्शन हा शब्द महत्त्वाचा आहे. व्हेन रिझनेबल ऍप्रिहेन्शन कमिंग्स, ज्या वेळेला असं वाटतं की आपल्यावरती अटॅक होतोय, आपल्याला काही होऊ शकतं वगैरे. ए इथे रस्त्याने जात आहे, बी तिकडून आला आणि बी ने अटॅक केला, काठीने मारायला आला. ज्या वेळेला तो काठीने मारायला येतोय धावत, त्या वेळेला तुमचं रिझनेबल ऍप्रिहेन्शन स्टार्ट झालं. त्या वेळेला म्हणजे बी असं काठीने धावत मागे येतोय मारायला, हे ए ला दिसलं, त्यावेळेला त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा स्टार्ट झाला. मग त्यावेळेला तो बी ला मारू शकतोय, कारण आता त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स त्याला भेटला, तो आता मारू शकतोय. ए धावत येतोय, ए ने धावत आलाय आणि तुम्ही त्याला बघितलंय, तर तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता आणि त्याला पण मारू शकता. जसं की झटापट होते बघा दोन मित्रांमध्ये, एक मित्र मारायला आला की दुसरा पण मित्र त्याला मारतो, तो असतो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तो मारतो म्हणून आपण मारतो, बरोबर. तो झाला. म्हणजे ज्या वेळेला तुमच्यावर काही अटॅक, रिझनेबल ऍप्रिहेन्शन कमिंग्स, ज्या वेळेला तुमच्यावर काहीतरी अटॅक होत आहे, त्या टायमाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुमचा स्टार्ट झाला. आता आपल्याला कळलं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कमिंग्स, बरोबर, कधी स्टार्ट झाला. आता
राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कधी संपतो तुमचा, तर राईट ज्या राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज कमेन्स फ्रॉम, आणि कधी एंड होतो राईट, व्हेन रिझनेबल अप्रिहेन्शन कम्स टू एन एंड. ज्या वेळेला रिझनेबल अप्रिहेन्शन कम्स टू एन एंड, ज्या वेळेला ते काही जो अटॅक आहे तो संपेल, त्यानंतर आता समजा ए आहे, ए ला मारायला आला, बरोबर, ए ला इकडून मारायला आलाय आणि ए ला मारतोय, 15 मिनिटं झाले ए मारत खातोय त्याला, 15 मिनिटं झालं बी ए ला मारतोय मारतोय मारून झालं, बी निघाला आता मागे वळाला आणि बी आता ह्या रस्त्याने जातोय, पुढे जातोय तो. मग तो जेव्हा निघालाय त्यावेळेला तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स संपला. तो आता जाऊन निघालाय मस्तपैकी तुम्हाला मारून आणि तुम्ही गन काढताय आणि मारताय त्याला, तर नाही. आता तो जात आहे, तो तुमच्यावर अटॅक करतोय का, नाही. ज्या वेळेला तो तुमच्यावर अटॅक करतोय, तुम्हाला मारतोय, त्यावेळेला तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता आणि त्याला मारू शकता. पण जेव्हा तो पाठीमागे वळून जातोय, आता निघालाय, तर तुम्ही तुमची गन काढली आणि त्याला मारताय, तर तो तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स नसणार, किंवा तुम्ही त्याला धावत जाऊन मारताय. आता समजा तो आता पळालाय असा, म्हणजे त्याने तुम्हाला मारलं आणि बी ने ए ला मारलं, बरोबर, ए ने मार खाल्ला, 15 मिनिटं मार खाल्ला, त्याच्यानंतर बी निघाला आपला जायला लागला, मग बी इकडून जायला लागला, आता ए ने मार खाल्लं म्हणून ए परत धावत आणि आता बी ला मारतोय, तर ए बी ला मारतोय, हा त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स नाही झाला. इथं बी ने ए वर अटॅक केला, जर इथं मार खात असताना जर त्याने बी ए ने बी ला मारलं असतं तर तो त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स झाला असता. पण तो पुढे जाऊन जातोय आणि निघालाय आणि तुम्ही परत मागून येऊन ए त्याला मारतोय, तर ए ने त्याच्यावर अटॅक केलाय आणि त्या बदल्यात जर बी ने त्याला मारलं तर बी ने त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला असं म्हणता येईल. ओके, सो एक म्हणजे मारून एकदा तो पुढे निघून गेला की तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करायची संपलं, इट कम्स टू एन एंड. ओके, मारलं आणि निघून जात असेल तर तुम्ही परत जाऊन मारायला गेलात तर तो तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कन्सिडर करण्यात येत नाही. तो तुम्ही त्याच्यावर अटॅक करताय असं कन्सिडर केलं जातं, आणि तुम्ही त्याच्यावर अटॅक केला आणि परत त्याने तुम्हाला मारलं, खूप मारलं, तर त्याने तो त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला असं कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे ए परत त्याला मारायला गेला, तिथं मारले 2 फटके आणि बी ने परत मागं बघितलं वळून आणि बी ने त्याला धडाधड 5-10 मिनिटं अजून मारलं, तर इथे बी ने ए वर अटॅक केला नाही, तर बी ने ए च्या अगेन्स्ट आपला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केला असं कन्सिडर करता येतं. ओके, हे झालं कधी सुरू होतं आणि कधी संपतं हे आपण बघितलं. आता सेक्शन 102 हे मी जास्त इथे लिहून देत नाही, कारण मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जास्त डिटेल मध्ये समजवलंय. फक्त तुम्ही जरा एक लाईन एक नजर त्याने तो सेक्शन 102 सांगितला आणि आपलं हे एक्झाम्पल लक्षात ठेवलं तर तुम्हाला सेक्शन 102 लवकर कळेल. हा झाला आपला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट बॉडी. आता नेक्स्ट पार्ट बघूया म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी. ओके, हे मी पुसून घेतो जरा. सो आता आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट बॉडी बघितला. आता आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी हा पार्ट बघत आहोत. सेक्शन 103 to 105 deals with right of private defense against property. So section 103 speaks that section 103
says that when the right of private defense against property extend to cause death, जे आपण बॉडी मध्ये बघितलंय ह्युमन बॉडी कधी तुम्ही म्हणजे जे आधीचे शिक्षण बघितले आपण तीन एक्सटेंड टू कॉज डेथ एनी अदर हार्म अदर दॅन डेथ आणि कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हे तीन सेक्शन जे आपण बॉडीमध्ये बघितले तेच आपल्याला प्रॉपर्टीच्या रिलेटेड बघायचे आहेत. प्रॉपर्टीच्या रिलेटेड कोणता ऑफेन्स झाला की तुम्ही डेथ समोर याची केली तरी देखील तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केले असं कन्सिडर करण्यात येईल. असे कोणते ऑफेन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही यूज करू शकतात पण त्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीची डेथ करू शकत नाही. असे कोणते राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये येतात? ओके, असे कोणकोणते ऑफेन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही समोरच्याची डेथ करू शकत नाही. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही यूज करू शकता पण त्यामध्ये तुम्ही त्याची डेथ नाही करू शकत. त्यानंतर कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टीच्या रिलेटेड ऑफेन्स केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो याबद्दल आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. सेक्शन 103 काय सांगतं बघा, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी एक्सटेंड टू कॉज डेथ. तुम्ही डेथ कधी करू शकता? पहिला आहे रॉबरी. आता रॉबरी होण्यासाठी काय काय इसेन्शियल एलिमेंट्स काय काय पॉइंट आहेत हे ज्यावेळेला आपण रॉबरी हा टॉपिक पाहणार आहोत त्यावेळेला आपण ते चॅप्टर डिटेल डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये रॉबरी होण्याकरिता कोणकोणते इसेन्शियल पॉइंट्स आहेत की हे पॉइंट जसं आपण जनरल एक्सेप्शन्सचे आधीचे टॉपिक जे आहेत अनसाउंड माइंड पर्सन किंवा मिस्टेक ऑफ फॅक्ट ज्युडिशियल ऍक्ट ज्याच्यामध्ये आपण जसे इसेन्शियल पॉइंट 1 बाय 1 डिस्कस केलेले आहेत तसेच रॉबरी हाऊस ब्रेकिंग मिस्टेक हे ऑफेन्स बघते वेळी आपण ते पॉइंट डिस्कस करणार आहोत. आता फक्त ह्या ऑफेन्सची नावं वगैरे तुम्ही या सेक्शन करिता लक्षात ठेवलं तरी पण पुरेसं आहे. पुढे आपण रॉबरी म्हणजे कधी होते त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स काय काय पॉइंट्स आहेत ते आपण रॉबरी हा सेक्शन ज्या वेळेला पाहणार आहोत तेव्हा आपण तो डिस्कस करणार आहे. सध्याला फक्त राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सटेंड टू कॉज डेथ कधी तुम्ही डेथ करू शकता. जर प्रॉपर्टीचे असा ऑफेन्स झाला रॉबरी तर तुम्हाला रॉबरी ऑफेन्स एखाद्याच्या विरुद्ध एखाद्याच्या अगेन्स्ट काढला तर तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीची डेथ देखील करू शकतो. हाऊस ट्रेसपास बाय नाईट. हाऊस ट्रेसपास केला पण तो बाय नाईट म्हणजे रात्रीच्या वेळेला हाऊस ट्रेसपास केला तर त्यामध्ये तुम्ही जी त्यावेळी एखाद्या व्यक्तीने हाऊस ट्रेसपास केलाय तर जी व्यक्ती आहे दुसरी ज्याच्या घरामध्ये हाऊस ट्रेसपास केलाय तो त्या व्यक्तीचा खून किंवा डेथ देखील त्याला करू शकते असं. त्यानंतर मिस्चिफ बाय फायर टू एनी टेंट वेसल ऑर बिल्डिंग which is used for purpose of human dwelling or custody of property. ह्याच्यामध्ये हे पॉइंट टेंट वेसल और बिल्डिंग मिस्चिफ केलंय. मिस्चिफ बाय फायर टू एनी टेंट वेसल और बिल्डिंग which is used for purpose of human dwelling. ह्युमन ड्वेलिंग म्हणजे माणसाला राहायला वगैरे और कस्टडी ऑफ प्रॉपर्टी. प्रॉपर्टीची कस्टडी जी असते घेतली जाते तर त्या कस्टडी ऑफ प्रॉपर्टीला फायर वगैरे केला आग वगैरे लावली मिस्चिफ बाय फायर तर. आणि त्यानंतर थेफ्ट मिस्चिफ क्रिमिनल ट्रेसपास विच कॉजेस रिझनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ डेथ. थेफ्ट मध्ये एक ऑफेन्स आहे रिझनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ डेथ थेफ्टचा. तर तो ऑफेन्स करते वेळी जर का समोरच्या एखादा व्यक्ती थेफ्ट चोरी करतोय आणि त्याच्या ज्या व्यक्तीच्या हातातून तो घड्याळ वगैरे घेऊन जात आहे तिथं अशी सिच्युएशन आली की जो व्यक्तीच्या हातून तो घेऊन जात आहे म्हणजे ही व्यक्ती आहे ओके ती बी थेफ्ट म्हणजे चोरी बरोबर. ए बी च्या घरी चोरी करायला आला बरोबर आणि तो तिथून चोरी करून पळणार पण बीला असं वाटलं काय एक सिच्युएशन अशी आली की तिथे बी ची हत्या देखील होऊ शकते. बीला मारून देखील बीला असं वाटलं की आपली यामध्ये हत्या देखील होऊ शकते. डेथ रिझनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ डेथ. बीला असं पण वाटलं एक सिच्युएशन आली की
हा ए बी ला मारून पण टाकणार, म्हणजे थोडक्यात त्याने गन काढली. ओके, एने गन काढली, दे मला हे सगळं, आणि चोरी करता करता त्याने बी आला त्याला अडवणूक करायला, तर ए ने गन काढली आणि त्याला म्हणजे भीती दाखवली. तर अशा वेळेला तिथं रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेथ अगेन्स्ट ए आलं, अगेन्स्ट बी, म्हणजे बी च्या विरुद्ध अशी सिच्युएशन आली की ज्यामध्ये बी ची डेथ देखील होऊ शकते. आता गन काढली म्हणजे डेथ होणारच, बरोबर, कारण गन चालवून त्याने, तर बी ची ऑन द स्पॉट डेथ देखील होणार. तर या रिझनेबल अप्रिहेन्शन मध्ये बी हा ए ची डेथ देखील करू शकतो, बरोबर. आणि मग जर का ए ने गन काढली आणि बी मारायला गेला, पण बी कडे पण गन असेल घरी, तर बी ने ती गन काढली आणि डायरेक्ट ए ला शूट केलं, तर यामध्ये जरी ऑफेन्स थेफ्टच्या रिलेटेड असला, पण तिथे रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेथ क्रिएट झाले. त्यामध्ये ज्याच्या घरामध्ये बी ची डेथ होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली. तर या सिच्युएशन मध्ये बी ने आपल्या जवळ असलेली गन काढून ए ला मारलं. सो बी ला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अंडर सेक्शन 103 चा बेनिफिट भेटेल, आणि बी ने या ठिकाणी राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज केलाय असं कन्सिडर करण्यात येईल. सो हे 4 पॉइंट सेक्शन 103 मध्ये आहेत. रॉबरी, हाऊस ब्रेकिंग बाय नाईट, mischief by fire to any tent, vessel or building which is used for purpose of human dwelling or custody of property, and last, theft, mischief, criminal trespass which causes reasonable apprehension of death. असे 4 पॉइंट झाले. आता सेक्शन 104 काय सांगतो बघा. 104, when right of private defense against property म्हणजे एक्सटेंड टू कॉज एनी हार्म अदर दॅन डेथ. असे कोणकोणते राईट म्हणजे प्रॉपर्टीच्या रिलेटेड असे कोणकोणते ऑफेन्स आहेत ज्या ऑफेन्स मध्ये तुम्ही एखाद्या म्हणजे असे ऑफेन्स आहेत ज्या एखाद्या ऑफेन्स मध्ये तुम्ही समोरच्याला मारून टाकू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये दुसऱ्या व्यक्तीला हार्म वगैरे करू शकतात, पण त्याची डेथ नाही करू शकत. ओके, तर ते ऑफेन्स असे आहेत जेव्हा ह्या 4 पॉइंट मधला एकही ऑफेन्स होत नाही, ज्या वेळेला रॉबरी होत नाही, ज्या वेळेला मिस्चिफ बाय फायर इन टेंट, वेसल और बिल्डिंग होत नाही, त्यानंतर थेफ्ट, क्रिमिनल ट्रेसपास और मिस्चिफ वेअर रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेथ, आणि हाऊस ब्रेकिंग बाय नाईट, हे 4 ऑफेन्स जेव्हा होत नाही आणि वेगळाच कोणतातरी ऑफेन्स होतो, फक्त थेफ्ट झाला, ओके, रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेथ नाही झाला, फक्त थेफ्ट झाला, एक्सटॉर्शन झालं, त्यानंतर अजून काय मिसरिप्रेझेंटेशन झालं, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट झालं. हे सगळे प्रॉपर्टीचे रिलेटेड ऑफेन्स आहे. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, मिसरिप्रेझेंटेशन, एक्सटॉर्शन, हे जे ऑफेन्स आहेत, हे ऑफेन्स झाले तर तुम्ही त्याच्यात एनी हार्म करू तुम्ही इजा वगैरे काय करू शकतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही डेथ करू शकत नाही अशा ऑफेन्स मध्ये. म्हणजे हे जे 4 क्लॉजेस दिलेले आहेत तेच असे ऑफेन्स आहेत ज्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड हक्क आहे, यातले काही ऑफेन्स झाले तर तुम्ही समोरच्या व्यक्तीची डेथ देखील करू शकतात. पण या ऑफेन्स व्यतिरिक्त प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे बाकी ऑफेन्सेस आहेत त्यातला कुठला तरी ऑफेन्स झाला तर तिथे तुम्ही डेथ करू शकत नाही. एवढाच पॉइंट आहे. आणि शेवटचा आपला पॉइंट आहे 105, तो म्हणजे कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी.
कधी सुरुवात होते आणि कधी संपतो. ओके, सेमच पॉइंट आहे. रिजनेबल एप्रिहेन्शन ऑफ व्हेन रिजनेबल एप्रिहेन्शन इज कमेंट्स. ज्या वेळेला आपल्या प्रॉपर्टी वरती काही अटॅक होत आहेत, हे जेव्हा रिजनेबल स्टार्टिंग होते त्यावेळेला तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करायचा अगेन्स्ट प्रॉपर्टी. आणि एकदा का तो संपला की मग तुमचा तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करायचा अधिकार संपला. ओके, हा झाला आपला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा पार्ट सेक्शन 105 पर्यंत. तो कमेन्समेंट आणि कंटिन्युअस जो आहे तो आपण मागेच बघितलाय, तो मी परत डिस्कस करत नाही. त्यानंतर शेवटचा पार्ट येतो तो म्हणजे 106. ओके, इथे अगेन्स्ट राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी संपला 105 पर्यंत. 106 काय तो हो गया, हे मी पुसून घेतो. When the right of private defense extends to cause harm to innocent person, when at the time of exercising right of private defense against assault, when defendant is situation under such a circumstances that he cannot effectively exercise his right of private defense without taking risk of harm to innocent person, then his right of private defense extend to run that offense. ओके, म्हणजे इनोसंट राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सटेंड टू कॉजेस. ह्याचा आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा 106 म्हणजे आपल्याला 106 सेक्शन कळून जाईल. A is attacked by a mob who attempt to murder him. A हा व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती अशा मॉबने पूर्ण 10-15 लोक आले आणि त्याच्यावरती अटॅक करतायत. त्याच्यामध्ये काय काय चिल्ड्रन, मुलं वगैरे अशी लहान आहेत, म्हणजे इनोसंट पर्सन म्हणजे चिल्ड्रन वगैरे. त्याच्यानंतर अटेम्प्ट टू मर्डर हिम, ही कॅन नॉट इफेक्टिव्हली एक्सरसाइज हिज राइट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स विदाउट फायरिंग ऑन मॉब. हा जो मॉब आहे याच्यावरती फायर केल्याशिवाय म्हणजे ए जवळ हा एकमेव पर्याय आहे की ही जी 15 माणसं येतात त्यांच्यावरती फायर करणे. ओके, on mob, and he cannot fire without risk of harming young children who are mixed with the mob. त्या मॉब मध्ये म्हणजे समोरून मॉब येतोय आणि त्यामध्ये मुलांना सोडून मारण्याला अशक्य झाले. इतकं मोठा मॉब आहे की याच्यात लहान मुलांना देखील गोळी लागू शकते. तर पण ह्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तर यूज करणं गरजेचं आहे, नाहीतर ह्याची डेथ होईल. सो A commits no offense if by so firing he harms any of children.
म्हणजे त्याने फायर केली आणि त्यामध्ये एखाद्या इनोसंट पर्सनची चिल्ड्रनची मृत्यू झाला, तर तर त्यामध्ये त्याची काही चूक नाही. फॉर एक्झाम्पल हा एक रस्ता आहे समजा, आणि इकडून असं पूर्ण मॉब 10-15 लोकांचा असं धावत येत आहे, बरोबर. आणि ह्याला एक, जर ह्याला जिवंत राहायचं असेल तर ह्याच्याजवळ एक आणि एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे या व्यक्तींवरती फायर करणं, बंदुकीने गोळ्या घालणं, हा एकच पर्याय आहे, बाकी कोणताच पर्याय नाही. जर अशी सिच्युएशन असेल, इकडून मॉब धावत येतोय, तर ह्याला बंदूक स्वतःच्या रक्षणासाठी या मॉब वरती गोळ्या घालणं हा एकमेव पर्याय आहे. सो तो गोळ्या घालतोय आणि त्याच दरम्यान इथून एक व्यक्ती इनोसंट पर्सन जात आहे, चिल्ड्रन वगैरे या रस्त्याने जात आहे, त्याचं काही इंटेन्शन नव्हतं की ह्याला मारायचंय की काय, पण तो फायर करतो स्वतःचा प्राण वाचवला. आणि त्यामध्ये जर का ह्या चिल्ड्रनची वगैरे डेथ झाली, एखाद्या मुलाची, इनोसंट पर्सनची, तर त्याचा ह्याचा काही संबंध नव्हता, ह्याने याला मारलं म्हणजे ह्याने याचा मर्डर केला असं नाही. तो त्याचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करत होता आणि या व्यक्तीला मारण्याचं त्याचं कोणत्याही प्रकारचं इंटेन्शन नव्हतं, असं आपल्याला सेक्शन 106 सांगतो. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सटेंड टू कॉज हार्म टू इनोसंट पर्सन. ओके, म्हणजे तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करत आहात आणि त्यामध्ये अशी एक सिच्युएशन आली आहे, तर त्यामध्ये तुम्ही एका इनोसंट पर्सनला देखील मारलं, जो हा मुलगा जात आहे, तर तुमच्या हातून कोणताही गुन्हा झालेला नाही, तर तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करत आहात असं कन्सिडर केलं जातं. आणि अंडर सेक्शन 106 खाली तुम्हाला जनरल एक्सेप्शन मध्ये तुम्ही कोणताही ऑफेन्स केलेला नाहीये असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, हा झाला आपला आयपीसी मधला एक मोठा टॉपिक, जो की जनरल एक्सेप्शनचा आपण पाहत होतो, सेक्शन 76 to 106. आज आपला जनरल एक्सेप्शन्स हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आज आपण इथे थांबूया आणि जो पुढचा टॉपिक आहे अबेटमेंट, तो आपण उद्या डिस्कस करूया. तो आपण चार्ट मध्ये घेणार आहोत. तो चार्ट कसा आहे काय हे मी तुम्हाला उद्या सांगतो. आज आपण इथे थांबूया. The abatement, criminal conspiracy, other aspect we will discuss tomorrow. Thank you.